की जय। जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। शिव पार्वती पदे शिव हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु बाळू मामा महाराज की जय। बाळू मामाचा चांगल कानडी ओढिता पण आकर्षिला ताटिकेचा प्राण हृदयी आदळला बाण जिवारी पूर्ण भेदला। असो या ठिकाणी स्वतः असणारे एकनाथ महाराज ऐकणाऱ्या श्रोते लोकांना परिहार देतात आणि लक्ष्मणाला स्वतः प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा लक्ष्मणा हे बघ असणार आहे राक्षस असणारा, राक्षसी नाही, मोठा अकराळ विक्राळ रूप आहे, तिची कृती असणारी वाईट आहे, स्वतः असणारी 10 दिशाला असणारे पशु पक्षी कसलाच आत्मा जवळ येऊन देत नाही, एवढी असणारी तिची कृती बेकार आहे, एवढी अवस्था तिची बेकार आहे। मी पणा दाखविती आणि मी पणाच्या तोरेत ते असणारे आपल्याकडे अकराळ विक्राळ रूप धारण करून सिने थोबार पसरून सिने आपल्याकडे येत आहे। हिला आत्ताच्या आत्ता बाण सोडतो आणि बाण सोडून सिनेचा निर्दलन करतो असे शब्द दिल्यानंतर प्रभू रामचंद्रानं बाण सोडला आणि बाणाच्या एका बाणानं ताटिकेचा वध केला म्हणून सांगतात। बाणाच्या सबळ मेळी ताटिका देऊनी आरोळी नेटे आदळली भुतळी म्या पातळी उठिला। ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं बाण सोडला, बाण हृदयावर लागला, त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी अकराळ विक्राळ हाक दिलेले आहे। मोठा अकराळ विक्राळ हाकानं ती असणारे सगळे न बाटणार दिशा असणारे सगळं आकाश असणार दुमदुमून गेलो आणि दुमदुमून गेल्यामुळं 10 दिशा असणाऱ्या दुमदुमल्यामुळं त्या ठिकाणी शेष राजा दचकले म्हणले, ताटिकेचे निज शरीर भारे दुमदुमली गिरिकंदरे डळमळी मेरू शिखरे भये वनचरे मूर्छागत। त्यावेळेस ताटिकेचा आवाज एवढा दुमदुमला होता, एवढा असणारा आवाजाचा असणारा दुमदुमून गेलेला होता। स्वतः वनचर प्राणी होते, पशु पक्षी होते, ते सगळे घाबरले अकराळ विक्राळ आवाजामुळं। 10 दिशा त्यांना कुठं दिसेना असे झालेले आहेत, घाबरून गेले आणि स्वतः असणारे चारी रस्त्यानं पळू लागलेले आहेत। तळी पाषाण झाले रांगोळे वृक्ष पडिले समोळे पक्षी भ्रमती अंतराळी बैसली टाळी दिग्गजांची। त्यावेळी तो स्वतः असणारे दिग्गज असणारे त्यांची कंटाळी बसली, शेष राजा असणारा घाबरला, शेषाच्या मस्तकावर फळीवर असणारा पृथ्वी आहे ती पृथ्वी सुद्धा डळमळ करू लागली। डळमळल्यामुळं स्वतः झाडाच्या मुळासोबत असणारे झाड उलटून पडले, डोंगर असणारे कोसळून पडले, उंचळून पडले, स्वतः सप्त समुद्र खळबळला आणि त्या खळबळण्याच्या असणारा पशु पक्षी असणारे वर आकाशात बफरार झाले आणि स्वतः असणारे चारी रस्ते असणारे रान जनावर पळाले म्हणून सांगतात। ताटिका पाते भूकंप होता समुद्र जाळ उचंबळत नरनारी भूतासुर कापत थरथरा। त्यावेळी स्वतः ताटिकेचं शरीर जमिनीवर पडल्याबरोबर स्वतः सप्त पाताळात असणारा शेष होता, तो घाबरला आणि त्याच्यामुळं सप्त समुद्र असणारे पाणी उसळलं, पाणी खळखळ करू लागलं आणि त्या खळखळण्याच्या आवाजामुळं सगळे असणारे देशातले असणारे स्त्री पुरुष असणारे नर नारी असणाऱ्या ऋषी मुनी असणारे स्वतः त्या 33 कोटी देवांचं असणार ते सगळे घाबरे गुंडे झालेले म्हणून सांगतात। तिचे छेदिले त्रिविध ताप छेदिले संकल्प विकल्प छेदोनिया पुण्य पाप विविकल्प मारिले। त्यावेळेस ताटिका राक्षसीन होती बरं का, ताटिका राक्षसीन होती, तिचा जो त्रिविध ताप होता काम क्रोध लोभ अहंकार मीपणा हे माझे हे मी हे असणार हे वाईट आहे हे चांगले हे ते तिला कळतो, तिचं असणार राक्षसीनीच मारले, राक्षसीन वृत्ती होती, राक्षसीन कृती होती, राक्षसीन प्रवृत्ती होती आणि
राक्षसाची कृती असताना सुद्धा प्रभू रामचंद्राच्या एका बाणानं त्रिविध ताप तिला नष्ट केलाय. मग आपण माणसं आहेत, माणसं. राक्षसाचा त्रिविध ताप नष्ट केला, काम क्रोध लोभ अहंकार हे सगळं नष्ट केलाय. मग आपण माणसं आहेत. मग माणसाचा काम क्रोध आपल्यापासून बाजूला का जाऊ शकत नाही? अहो जवळजवळ 6 महिने झालं ना आपण रामायण ऐकतो त्या ठिकाणी. 6 महिन्यापासून रामायण ऐकत असताना सुद्धा माणसाचा काम क्रोध आशा ममता ही बाजूला जाऊ शकत नाही. कारण जशी तिची ताटिका एकाग्रता केली आणि प्रभू रामचंद्रच आपल्याकडे यायला लागले, हा भाव तिचा होता. प्रभू रामचंद्र दृष्टीने दिसले होते, तिला कानानं ऐकायला भेटलं होतं प्रभू रामचंद्राची असणारी कृती. म्हणून तिचा असणारा काम क्रोध लोभ अहंकार हे नष्ट झाला, ती एकाग्रता झाली ताटिका. तसं आपण मानव देह आहेत, माणसाची कृती आहे. माणूस म्हणून जगायचंय, माणूस म्हणून चालायचंय. तर आपला काम क्रोध का जळू शकत नाही, का जाऊ शकत नाही? आशा ममता असणारी आपली का सुटत नाही? तर आपण त्याच्याकडे एका दृष्टीनं पाहतच नाही. एक स्मरण होत नाही, एक नामस्मरण होत नाही. त्याची प्रवृत्ती काय आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. कुठपर्यंत राहते? जोपर्यंत इथं रामायणात ऐकायचंय, कानानं थोडं गोड लागतंय. पण रामायण गोड लागत आहे म्हणून इथं एवढा भाव नाही बरं का. रामायणाचा भाव असता तर ते स्वतः आपला काम क्रोध निरसन झाला असता. पण आपलं द्वंद्व आहे, द्वैत भाव आहे, द्वंद्व आहे. आणि द्वंद्वामुळे आपला आणि प्रभू रामचंद्राची भेट होत नाही. म्हणून मानव देहात असणारे कृत्य करायचं आहे तर मानवानं देहभाव एकाग्रता करा, सप्रेम भाव करा, निर्माण करा. आणि रा आणि म ह्याची जोड असणारी मनाला बुद्धी लावा. आणि ज्याच्या का मनाला रा आणि माची जोड आहे त्याचा निश्चितच काम क्रोध लोभ अहंकार असणारा नष्ट होईल, विषय लुप्त असणारा होईल. हा भाव असणारा मानव देहानं प्राप्त करून घ्या. ह्याच्यातच मानव देहाचं कृत्य कल्याण आहे असे एकनाथ महाराज स्वतः परिहार देतात. ताटिका व असणारी राक्षस आहे, तिचं काम क्रोध असणारा त्रिविध ताप छेदून टाकला. आणि त्रिविध ताप छेदून टाकल्यामुळं सप्रेम भाव निर्माण झाला. त्या ठिकाणी राममय बनण्याचं सामर्थ्य ते ताटिकापाशी प्राप्त झालं. एवढं कृत्य हे प्रभू रामचंद्राने केलं म्हणून सांगतात. छेदिला देहसी अभिमान जीवपणाशी जीवबंधन समोर छेदोनी मी पण ताटिका संपूर्ण मारिली. त्यावेळेस ताटिकाचा मीपणा स्वतः माझं माझं म्हणत होती. माझाच देह आहे, माझाच मुलगा आहे, माझाच विषय नवरा आहे, माझंच घर आहे, माझाच संसार आहे. हा भाव त्या ताटिकाकडे होता. ते भाव असणारा प्रभू रामचंद्राने छेदन केला आणि ताटिकाचा असणारा उद्धार झाला म्हणून सांगतात. ताटिका पडताची सृष्टी देवांची कोट्यान कोटी विमाने दाटली दाटी पुष्पवृष्टी ती केली. त्यावेळेस ताटिका शरीर असणारा देह जमिनीवर पडल्याबरोबर कोट्यावधी असणारे 33 कोटी देव आहेत. कोट्यावधी असणारे विमान घेतले देवायनं आणि ताटिकाचा वध झाला. हे हर्ष झाला आणि त्या हर्षाच्या भरात विमान घेऊन आले आणि स्वतः असणाऱ्या प्रभू रामचंद्रावर फुलाची वृष्टी केली. निशाने त्राटिले सुरवरी शंख दुदुंबे निशान भेरी गगन गरजे जय जयकारी कीर्ती सुरवरी. 33 कोटी देवांना आनंद झाला. निशाणात त्राटिले दुदुंबी वाजू राहिलेले आहेत. आनंद झालेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय घोष स्वतः गगनात होऊ लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपल्याला नाहीच आनंद. योगी छेदी निज कल्पना तेने सुख होय जीवा म्हणा. ताटिका निर्दाळिताची जाणा सुख त्रिभुवना श्रीरामे. स्वतः योगी असतो. योगी ज्ञान असणारा प्राप्त करणारा योगी असतो. त्या योग्यानं ज्ञान प्राप्त झाल्यामुळं त्या ठिकाणी असणारं सगळ्या संसार जाळाचं छेदन करण्याचं कार्य योगी करीत असतो. तसं असणारा ताटिकांचं जे वाईट कृत्य होतं, द्वंद्व होतं, ते प्रभू रामचंद्रानं छेदलं आणि त्याच्यामुळे 33 कोटी देवांना आनंद झाला.
भक्त निर्दळी आशंका तेने तो पाहुणी निजात्म सुखा तेवी वदिताची ताटिका सकळ लोका आल्हाद. त्यावेळेच स्वतः असणारा ज्ञान वैखरी प्राप्त झालेले आहे. जसं अज्ञान नाहीच होतं आणि ज्ञान प्राप्त होतं तसं असणार गुह्य असणार जे वाईट होतं, वाईट कृती होतं, वाईट छंद होता, वाईट मन होतं, वाईट बुद्धी होती, त्या सगळ्या मनाचं बुद्धीचं वाईट असणारं सगळं कृत्य प्रभू रामचंद्राच्या बाणानं छेदून केलं आणि ताटिका त्या असणारं पती पवित्र केलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान